हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचनची कशी मांडणी केलेली आहे। गावाकडचं किचन आहे आमचं, छोटंसंच आहे अगदी। तर त्याची मांडणी कशी केलेली आहे, कोणकोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, तर थोडक्यात किचनची टूर मी तुम्हाला देणार आहे। आमचं गावाकडचं किचन आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर किचन साधारण 1 वर्ष झालं असेल बनवून घेतलेलं आहे। आता अगोदर थोडंसं लहान होतं आणि आता थोडंसं मोठं केलं आहे आणि मागच्या स्टाईल वगैरे चेंज केलेत, खिडकी चेंज केली आहे। अगोदर थोडीशी वेगळी होती, म्हणजे खराब झालेली होती, त्याच्यामुळे थोडीशी आता नवीन घातली आहे। तर इकडच्या असे एका साईडला बघा कडापाचं कपाट आहे, तर त्याच्यामध्ये डबे वगैरे सगळं ठेवलेलं आहे। आणि किचनवरती जास्त जागा नसल्यामुळं मिक्सरसुद्धा आम्ही एका साईडला तिथंच ठेवलेला आहे आणि वरती त्याचं स्विच केलेलं तुम्ही बघू शकता। आणि जे न लागणारे डबे आहेत, भरपूर डबे आहेत मोठमोठे, त्याच्यामुळं वरच्या साईडला ठेवलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पिठाचे डबे वगैरे, त्याच्यानंतर पातेले लागणारे, म्हणजे सारखं सारखं आपल्याला जे सामान लागतं तर ते सगळं सामान इथं मधल्या कप्प्यामध्ये ठेवले। आणि कबशीचं स्टँड आहे तर ते पण तिथंच ठेवले। आणि किचन ओटा थोडासा म्हणजे मोठा असला की कसं स्वयंपाक करताना वगैरे जास्त जागा लागते, त्याच्यामुळं मोकळा ठेवायला मला जास्त आवडतो, त्याच्यामुळं किचनवरती कबशीचं स्टँड ठेवलेलं नाही। आणि इकडच्या एका साईडला छोटं भांड्याचं कपाट आहे तर ते इथं ठेवले। आणि जे मोठं आहे तर ते काढून ठेवलं आम्ही, म्हणलं जास्त जेवढं कपाट मोठं असेल तेवढी सगळी भांडी वगैरे जास्तच पसारा होतो, त्याच्यामुळं छोटंसंच एक नवीन आणलं आणि इकडच्या साईडला लावले, तुम्ही बघू शकता। तर किचनच्या ह्या साईडला देवाचं मंदिर आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा होती, तर त्याच्यामुळं पूजासुद्धा मांडलेली आहे सकाळी सकाळी। आणि हा व्हिडिओसुद्धा खूप लेट येतो कारण गावी आहे, त्याच्यामुळं देवाला हे सगळ्या जायचं आहे, त्याच्यामुळं घरी एडिट करायला सुद्धा मला टाईम भेटत नाही। व्हिडिओ फक्त बनवून ठेवते आणि एडिट करायला काही टाईमच भेटत नाही, कारण घरी आल्यानंतर घरातलं सगळं काम आवरायचं हे ते, त्याच्यामुळं काही वेळच भेटला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ खूप लेट येतोय। तर इथे तुम्ही बघू शकता समोर खिडकी आहे, तर ती खिडकीच्या अगोदर स्लायडिंगचं थोडंसं खराब झालेलं होतं, त्याच्यामुळं ही नवीन बसवले। आणि मी व्हिडिओ एडिट करते तर बाहेरचा सुद्धा खूप आवाज येत असेल तुम्हाला, कारण आमचं गावातच घर आहे त्याच्यामुळं। आणि एडिट करायला सुद्धा मला संध्याकाळी काही वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे मी आत्ता करते। साईडचे म्हणजे काकू आहेत तर त्यांची शेळ्या आहे, त्यांचा आवाज येतोय तुम्हाला पाठीमागून। तर असं काही किचन बनवलेलं आहे आणि मी असं मोकळंच ठेवते, जास्त वरती पसारा काही ठेवत नाही। तर आता नवीन घर बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये बघू आता कसं कसं होते किचनचा। आता यल आकारच काढायचं म्हणतोय, तर बघू आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आणि जी सगळी भांडी होती लग्नातली हे ते सगळी आम्ही असं वरच्या साईडला ठेवलेत, मोठी मोठी भांडी हे ते। आमचं जुनं एक घर आहे तर ते म्हणजे त्यात घरातलं सगळं सामान काढून इथं ठेवले, त्याच्यामुळं आता तिथं नवीन घर बांधायचं चालू आहे, तर सगळं भांडी वगैरे जे आहेत तर इथं वरतीच ठेवलेत। तर इथं या साईडला फ्रीज ठेवला आहे आणि फ्रीजच्या पलीकडे थोडासा देवाची पूजा वगैरे करायसाठी जागा ठेवला आहे। तर असं आहे आमचं छोटंसं किचन, बघू शकता तुम्ही। तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि कसं होते गावाला आल्यानंतर साफसफाई हे करण्यात थोडासा वेळ जातो, त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित व्हायला 1 आठवडा 2 आठवडे तरी जातं। तर असा आहे आपला आजचा व्हिडिओ। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।